राम राम शेतकरी मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव उद्यापासून हळूहळू सुधारणार असा व्हिडिओ आपण काल टाकला होता। त्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये आवक मापात राहिल्यास सुधारणा होऊ शकते असं आपण सांगितलेलं होतं। आणि मित्रांनो, आज माझा बळीराजावरती दिलेला अंदाज खरा ठरलेला आहे। आवक थोडी वाढलेली होती तरीही कांद्याच्या दरामध्ये आज आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये थोडी सुधारणा दिसून आलेली आहे। म्हणजेच आपण जो काही बाजाराचा अंदाज दिलेला होता तो तंतोतंत खरा ठरलेला आज दिसून आलेला आहे। आणि आपण या व्हिडिओमध्ये नगर, गोडेगाव व वांबोरी येथील कांद्याचा रिपोर्ट पाहणार आहोत। आवक मागील बाजाराच्या तुलनेत थोडी जास्त होती, परंतु कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झालेली आहे। आपण सकाळी पाहिलं बेंगलोर मार्केटमध्ये सुधारणा आहे। लासलगाव कांदा मार्केट पाहिलं, तिथेही थोडी सुधारणा नाशिक जिल्ह्यातील लासलगावी आपल्याला दिसून आली। आणि उत्तरेकडील महत्त्वाचा कांदा मार्केट दिल्ली आझादपूर मंडी येथेही कांद्याच्या दरामध्ये थोडी सुधारणा आपल्याला दिसून आली। म्हणजेच मित्रांनो, आता आपण जर पाहिलं तर आवक मापात जर राहिली, स्टेबल आवक जी काय आपली विक्री करायची पद्धत चालू आहे अशीच जर राहिली तर नक्कीच आपल्याला कांद्याचे बाजारभाव हळूहळू सुधारलेले हे दिसणार आहेत। आणि मित्रांनो, माझा बळीराजावरती आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी जो विश्वास टाकलेला आहे, आपले सबस्क्रायबरही 2.5 लाखांच्या जवळजवळ आता आलेले आहेत आणि आपल्याला जॉईन पण भरपूर शेतकरी मित्र झालेले आहेत, त्या सगळ्यांचे आभार। आणि या सर्व शेतकरी मित्रांना माझ्यापासून थोडासा काही फायदा झाला किंवा थोडी चांगली माहिती मिळावी यासाठी हा कल आपण सांगितलेला होता। आता काही शेतकरी मित्रांनी चुकीच्या कमेंट्सही केल्या, परंतु काही हरकत नाही। शेतकरी हा आपण माहीत आहे कसा आहे, कारण मीही शेतकरी आहे। थोड्या थोड्या कारणांवरून रागवणारा म्हणजेच शेतकरी असतो, त्यामुळे आपण समजून घेतो। परंतु मित्रांनो, जर बाजाराची परिस्थिती समोर तशी असेल, समोरून काही माहिती मिळत असेल तर आपल्याला माझा बळीराजावरती आपण कल हा सांगत असतो आणि तो आपल्या फायद्याचाच असतो, त्यासाठी आपण हा कल सांगत असतो। मी काही ज्योतिषी वगैरे नाही, परंतु बाजाराचा कल नेमका कसा आहे किंवा असू शकतो त्याबाबत थोडी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न छोटासा माझा बळीराजावरती माझा असतो। तर मित्रांनो, आता पाहूयात नगर जिल्ह्यातील आजची परिस्थिती। अहिल्यानगर येथून सुरुवात करूयात। अहिल्यानगर येथे आज 91,477 गोण्यांची आवक ही आलेली होती। मागील बाजारी 72,000 गोण्यांची आवक होती। आज ती आवक थोडी वाढलेली आहे। नंबर 1 प्रतीचे कांदे 2,400 ते 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,600 ते 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। नंबर 3 प्रतीचे कांदे 800 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। नंबर 4 प्रतीचे कांदे 400 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। तर सरासरी प्रतीचा दर 1,600 रुपये क्विंटलला आज नगर येथे कांद्याला मिळालेला आहे। तर नगर येथे कांद्याचा दर किती सुधारला, तर हलका दर सुधारणा आहे। 50 पैसे किलो मागे 1 रुपयापर्यंत दर हा नगरमध्ये आज बाजारात सुधारलेला दिसून आलेला आहे। मित्रांनो, हे वर्ष थोडं वेगळं आहे। या वर्षी छोट्या साईज जे कांदे आहेत तिथून कांद्याची दरवाढ होताना आता दिसून येत आहे। मोठ्या साईज कांद्याचे भाव स्थिर आहेत, पण चिंगडी गोल्टागोल्टीचे भाव आपल्याला सुधारताना दिसून येत आहेत। नाहीतर बाकीच्या वर्षी आपण पाहिलं की मोठ्या साईज कांद्याचे भाव हे आधी सुधारायचे, नंतर खालील कांद्याचे भाव सुधारायचे। तर यावर्षी तसं झालेलं नाही। आता ज्यावेळेस नाफेडचा कांदा खरेदी 2 नंबर कांद्याची खरेदी बंद झाली होती, त्यावेळेसही मी आपल्याला सांगितलं होतं दुय्यम दर्जाच्या कांदा उत्पादकांनी अजिबात घाबरायचं कारण नाही, त्याचे दर कमी होणार नाहीत आणि तसंच झालेलं आपल्याला दिसून येत आहे। तर मित्रांनो, आता गोडेगाव येथील परिस्थिती पाहूयात। गोडेगाव येथे 60,939 गोण्यांची आवक आज होती। मागील बाजारी तीच आवक जर पाहिली तर 50,000 गोण्यांपर्यंत होती। गोडेगाव येथे आवक थोडी वाढलेली होती। नंबर 1 प्रतीचे कांदे 2,700 2,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 2 प्रतीचे कांदे 2,500 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 2,300 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्डा 2,000 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्ड 1,300 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकली। जोड हलका डॅमेज माल 500 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला। अपवादात्मक गोण्याचे भाव 3,000 ते 3,200 रुपये क्विंटलपर्यंत आज गोडेगाव येथे भाव
कांद्याचे निघालेला आहे. तर घोडेगावात किती भाव सुधारला, तर किलो मागे 1 रुपयांची सुधारणा आज घोडेगाव येथे कांद्याच्या दरामध्ये झालेली आहे. तर वांबोरी येथे आज 16,908 गोण्याची आवक होती. वांबोरी येथे हीच आवक 13,000ची होती मागील बाजारी. वांबोरीला आवक थोडी जास्त होती. नंबर 1 प्रतीचे कांदे 8,595 गोण्या 2,105 रुपयापासून 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. नंबर 2 प्रतीच्या 5,167 गोण्या 1,505 रुपयापासून 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. नंबर 3 प्रतीच्या 2,888 गोण्या 200 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. गोल्ड 1,400 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकली. 35 कांदा गोण्याला 3,205 ते 3,300 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज वांबोरी येथे निघालेला आहे. तर वांबोरी येथे आज किलो मागे 1 रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे. एकूणच जर नगर जिल्ह्याची आजची परिस्थिती पाहिली तर आपण सांगितल्याप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला थोडी सुधारणा ही दिसून आलेली आहे. आवक अशीच थोडी थोडी मापात राहिली तर नक्कीच कांद्याचे दर आपल्याला चांगले मिळणार आहेत. कांद्याचा भाव घ्यायचा शेतकऱ्यांच्याच हातात आहे. आवक मापात ठेवा, भाव घ्या, अशी परिस्थिती सध्याची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.